तर कुटुंब एक गोकुळासारखं आहे. जोपर्यंत या वृद्धांचा आशीर्वाद या कुटुंबाला आहे, हे खूप मोठं भाग्य आहे की ज्यांच्या घरात आई वडील वयस्कर आहेत आणि एक आशीर्वाद देणारे व्यक्ती आहेत, आणि त्या व्यक्तीच्या रूपानं आपण ज्यावेळेस कार्य करतो, शेती करतो, कुठला उद्योगधंदा करतो, त्यावेळेस तरुण मुलांना आणि कुटुंबाला मार्गदर्शन देणारे हे वृद्ध लोक असतात. एक निस्वार्थीपणे आपल्या कुटुंबाच्या बद्दलचं असणारं प्रेम, मग ती 2 मुलं असू, 4 मुलं असू, मुलगी असू, मुलगा असू, भेदभाव न ठेवता ज्या कुटुंबाला घडवायचं काम खऱ्या अर्थाने करतं, त्यात चंद्रभान बाबा मोरे असतील आणि त्यांच्या सुविध पत्नी असतील. आणि ही सगळी मंडळी ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मला आज खऱ्या अर्थानं बोलता बोलता डोळ्यातनं ज्यावेळेस अश्रू ज्यावेळेस निघू शकतात, त्यावेळेस असणारी पिकाबद्दलची आपुलकी, कुटुंबाबद्दलची आपुलकी आणि कुटुंबाचा जिव्हाळा आणि ही आपुलकीचं प्रेम मला चंद्रभान बाबांच्या रूपानं पाहायला भेटलं. तर आजी तुम्ही इथं आलेला आहात आणि आता तुम्ही एवढं सगळं कष्ट करता आणि खऱ्या अर्थानं मुलांना पण चांगला सांभाळ करता आणि आपल्या डोळ्यात देखता आलेला घास आपल्याला जर चांगला रेट नाही मिळाला किंवा त्याचं नुकसान झालं तर तुमच्या काय भावना तयार होतात की आपण एवढं पोरं कष्ट करतात? बाबा सकाळी टमाट्याला मार बसला तर अजून चहावर आहे, अजून टमाट्याला इतकं नारद होतं ना माणूस, टमाट्याला रेट घसरला हा तर आज तुम्ही चहावर आहे. अजून कोणी फराळ सुद्धा केलं नाही. तुम्ही कसे मागा म्हणले शेतकरीला नारद होतं का नाही? मग बरोबर आहे. म्हणजे जर पोटच्या पोरासारखं पिकावरती जर कोण लक्ष देत असेल, पिकावरती लक्ष देत असेल, तर मला असं वाटतंय की बाजार ढासळल्याच्या नंतर घरी जेवण सुद्धा जात नाही. मग अशी तुम्ही काय म्हणले शेतकरी व्यवसाय झालं किती नारद होते आई वडील, मला लगेच डोळे भरून आले काय बाबासारखं भाषण केलं शेटना. मग मी भाषण नाही केलं, मी मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि चंद्रभान बाबांनी डोळ्यातनं ज्यावेळेस पाणी काढलं त्यावेळेस तुमची तळमळ बाहेर आली. आणि तुम्ही आज मला हे जाणवते की आज एवढं सणासुदीचा दिवस आहे, भावाला बहीण ओवाळायला येते, रक्षाबंधन करायला येते, तरी तुमच्या डोक्यात एकच काय, आज टोमॅटोचा बाजार पडला नाही. आमच्या डोक्यात ते काहीच नाही रक्षाबंधनचं. टमाटे आपले काय झाले, टोमॅटो आपली काय झाली, काय टमाट्याला असं काय झालं साहेब? इतके पोरं हातभाते पण टमाट्याला असं काय झालं? आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग गाडीवाला असेल, गायडन्स करणारा असेल, माल विकणारा असेल, तर आजींनी काही नाही पाहिलं, आज सण सुद्धा नाही पाहिला. सकाळपासून एका चहाच्या कपाव आहेत. आता साधारणतः 2 वाजले असतील, मला वाटते 2 वाजले, 2-2:30 वाजलेले आहेत. पोटात अन्नाचं घास नाही. पोरांनी मला सांगितलं नाही तर मी यायला विचारायला गेले टमाट्याचं काय झालं, पोरं सांगा ना आम्हाला सकाळी. मग यायला विचारायला गेले लंगडत काय झालं यायला सांगितलं. मग किती नाराज होतं मला. आमच्या घरात सुद्धा माझी आई जेव्हा 97 वर्ष वाजताना मागच्या वर्षी वारली, तिला फक्त अपेक्षा असती माझा बाजार भाव झेंडूचा काय गेला, टोमॅटोचा काय गेला, माझी काय तेवढंच विचारायचे. आणि आम्ही अक्षरशः बरे माठे भाव गेले तर आपल्याला आम्ही अक्षरशः तिला मंदी झाली तरी आपल्या पोरांनी कष्ट केले, याच्या हाताला लई यांच्या हाताला लई असं आलं. मी तेच सांगतो, मंदी जरी पडली तरी आम्ही आईला सांगायचो, आई लई तिजी झाली आज, तिला त्या वाईट ह्याच्यात अनुभव नको याला. एवढ्या पोरांनी नाही सांगितलं, त्यांना वाटलं हे नारद होती, पण मनाला शंका आली, वजवज बोलत होते तिने, मी ऐकलं. तुम्ही का नुसा घेता, गपचूप बोलतात, तुम्ही का नुसा घेता, तुम्हाला सांगावं लागत नाही. अरे चांगल्या याच्यात जर गेलं शेट तर लय आनंद वाटतो, आणि मुडीच्या भावात गेल्यावर किती नारद होतो माणूस, सांगा बरं होतं का नाही? लय कष्ट रात्रंदिवस निमिरात पाठी नाही, वाघाला बी इथे नाही, मला सारखी शेती आणि ते जर तिथे मुडीच्या भावात गेलो. माझा तुमचा एवढा परिचय नाही, पण मला जे तुमच्या दोघांना जे दिसतंय ना, त्यांचं बोळेपणात दिवस गेलेले आहेत आणि तुम्ही कुटुंबाला सावरलेलं आहे पहिल्यापासून. सावरीत आले आणि आता जर एवढे मुडीच्या भावात गेले तर मला कसं. माझा शब्द खोटा असेल तर मला सांगा, तुमचं माझं काय. ह्यांनी निस्वार्थीपणे काम केलेलं आहे, ह्यांच्या हातात जास्त काय नव्हतं, ह्यांनी काबाड कष्ट केलेलं आहे, पण तुम्ही प्रपंच पुढे नेलेला आहे आणि पुढे प्रपंच नेत असताना खंबीर लढलेला आहे, गड्यासारखा लढलेला आहे. बरोबर का नाही? त्याच्यामध्ये आता आपल्या पोरांना चांगलं बदल आहे का सांगा, आपल्या देखत बदल आहे का? माझं तुमचं किती आपल्या देखत आपल्या पोरांना 10 मिनिटाचं नातं आहे, पण तुमचा स्वभाव हा भोळेपणात गेलेला आहे. माझ्या वडिलांसारखाच आहे आणि माझ्या आई सारखंच आहे. मला कसं वाटतं आपल्या वावरातला माल हा काही भावात जाऊ, पण माग न येऊ अपमानाची कामं होते. काय मते माग आले गावात लोक काय म्हणतात, काय ते पोरं नुसते बोला त्या काय केलं तीन, मग असं मला आवडत नाही. तुमचा आशीर्वाद आहे ना कुटुंबावरती, मग आशीर्वाद राहणारच, कारण दिवस तसे काढे. तुम्ही वाईट दिवसात चाबूक सरण कुसमाडा पिकत होता, तिने बाग लावून आंबे पिकवले, नारळ पिकवले, मग आपल्या देखत आपली समाधानी भरपूर केली. आता आपले दिवस किती राहिले, 4-2 वर्षे.
बरोबर आहे का नाही? तुमचं एक आपल्या- सेकंद सुद्धा कुटुंबासाठी गरजेचं आहे.